तर बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। फडणवीसांना मुख्य आरोपींना वाचवायचं, एका शिंदेचा दुसऱ्या शिंदेने एन्काउंटर केला, दुसऱ्या शिंदेचा एन्काउंटर जनता करेल, संजय राऊतांचा हल्लाबोल। एकनाथ शिंदेंचा एन्काउंटर करायला संजय राऊतांना 7 जन्म घ्यावे लागतील, भरत गोगावलेंची संजय राऊतांवर टीका। जरांगेंचं आंदोलन आणि बदलापूरची घटना वेगळी, मूर्खांना घटनांची जाणीव नसल्यानं बेताल वक्तव्य, आरोपी होता मेला, लोकांनी फटाके वाजवले, संजय शिरसाट यांची टीका। मवियाचे लोक आरोपीला फासावर लटकवायला सांगत होते, पोलिसांच्या जीवावर उठला तरी आरोपीविषयी विरोधकांना सहानुभूती, विरोधकांच्या वागण्यावर आश्चर्यच वाटतं, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। संजय शिंदेसह इतर अधिकाऱ्यांचं निलंबन करा, प्रकरणाची न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी व्हावी, सुषमा अंधारेंची मागणी। एन्काउंटर करणाऱ्या संजय शिंदेंचे ट्रॅक रेकॉर्ड तपासा, जयंत पाटलांची मागणी। अक्षय शिंदेचं समर्थन विरोधी पक्ष करत नाही, पण संस्था चालकावर कारवाई करावीच लागेल, जयंत पाटलांची भूमिका। काल अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकला, पण एन्काउंटर विरोधकांचा झाला। पवार साहेब, तुम्ही काय बोलत आहात? तुमच्या वक्तव्याचा फायदा उद्या गुन्हेगारांना होईल, भाजपचे आमदार आशिष शेलार यांचा विरोधकांवर हल्लाबोल। आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग, फॉरेन्सिक टीम नंतर सीआयडी कडून घटनास्थळाची तपासणी, सीआयडीचे अधीक्षक तपासाचे प्रमुख असणार।